आज आपण या ठिकाणी उपवासाची थाळी बघणार आहोत। आषाढी एकादशी निमित्त स्पेशल अशी। तर या ठिकाणी तुम्हाला भजे दिसत आहेत, तर हे उपवासाचे भजे आहेत। तुमचा विश्वास बसत नसेल की उपवासाचे भजे असतात का, तर हो, उपवासाकरिता सुद्धा मस्त कुरकुरीत असे भजे तयार करता येतात। तर मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप असे स्वागत आहे। तर आज आपण उपवासाची परफेक्ट अशी झटपट थाळी बघणार आहोत। खूप सोपी आणि झटपट तयार होते। मस्त असा दाटसर रस, त्याचबरोबर साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याची पापडी, दही आणि भजे। तर भजे आपण दह्यासोबत सर्व करायचे। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि बनवायला पण खूप झटपट असे हे भजे तयार होतात आणि कुरकुरीत होतात। मध्ये असे सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत। तर चला मग न वेळ लावता आपण आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर या ठिकाणी आपल्याला इथे लागणार आहे एक आंबा, पापड्या आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी भगर घेतलेली आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे खिसून। आता कच्चेच बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता। आणि अर्धी वाटी शाबू, तर शाबूचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी आता मी हे भगर कमी गॅसवर मस्त अशी मोठी फुगेपर्यंत भाजून घेणार आहे, म्हणजे तिचा भाजल्यानंतर कलर हा पांढरा शुभ्र होतो आणि थोडीशी फुलून येते। तर बघू शकता मस्त फुलत आलेली आहे भगर। अजून 1 मिनिट अशी कमी गॅसवर भाजायची आहे। भाजल्यामुळे काय होतं, पीठ दळायला पटकन येतं। तर भाजली नाही तुम्ही तर भगरीचं पीठ पटकन दळल्या जात नाही, म्हणून भगर भाजायची आहे। भाजल्यानंतर तुम्ही ती धुवू शकता किंवा मग अगोदर धुवून नंतर भाजली तरीही चालतं, पण धुतल्यानंतर त्याला कडकडीत असं ऊन द्यावं लागतं। तर या ठिकाणी आता तिकडे भगर भाजून घेतलेली आहे। भगर थंड होईपर्यंत मी इकडे आंब्याचा पल्प काढून घेणार आहे रस बनवण्यासाठी। तर हा एकच आंबा होता आणि खूप मोठ्या साईजचा होता, म्हणून भरपूर घट्ट असा रस तयार झाला। तर रसामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, छोटा अर्धा ग्लास पाणी टाकलेले, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती आवडीनुसार साखर। तर या ठिकाणी तुम्ही दुधाचा सुद्धा रसामध्ये वापर करू शकता, कारण दूध वापरल्यामुळं काय होतं, रसाला काळपट कलर येत नाही जास्त वेळ राहिला तरीही, आणि कलर सुद्धा सुरेख असा दिसतो रसाचा। कितीही वेळ ठेवला तरीही तो काळपट पडलेला दिसणार नाही, म्हणून थोडंसं दुधाचा सुद्धा वापर करा। तर या ठिकाणी आता मी रस हा फिरवून घेतलाय, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता। तर या ठिकाणी रस तयार झालाय घट्ट दाटसर। आता इकडे आपली भगर सुद्धा थंड झालेली असेल, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तिचं बारीक पावडर बनवून घेणार आहे, म्हणजे पीठ बनवून घ्यायचंय। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनवलाय मी तुमच्याकरिता, आणि तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज आवडत असतील तर मग वेळ कशाला लावताय, बेलवरती प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील। म्हणून प्रेस केल्यानंतर ऑल करा नोटिफिकेशनला, माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येत राहतील। आणि व्हिडिओ मनातून खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर या ठिकाणी आता कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे, शेंगदाण्याचं तेल आम्ही उपवासाकरिता वापरतो। या ठिकाणी तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर तेलात आपल्याला पापड्या तळून घ्यायच्या आहेत थाळीकरिता। तुमच्याकडे ज्या उपवासाच्या पापड्या असतील त्या पापड्या तुम्ही बनवू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला शाबूच्या पापड्या कशा बनवायच्या, तर मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या पापड्या कशा असतात। आणि माझ्या बघा पांढरं शुभ्र अशा शाबूच्या पापड्या आणि तिखट पापड्या सुद्धा आहेत, तर त्या बदामी कलरच्या दिसतात। आणि मी बटाट्याच्या सुद्धा पापड्या तळलेल्या आहेत। त्यानंतर आता हा भिजलेला शाबू आहे, तर तुम्ही हे 1 वाटी सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता, पण शाबू आपल्याला खूप महत्वाचा आहे। इथे आपल्याला या शाबूमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे, म्हणजे भज्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याचा कुट्टा, 3-4 मिरे घेतलेले ठेचून, हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून, आवडीनुसार तिखट वापरायचे। आता हे जे दळलेलं पीठ आहे मिक्सरला, ते आता या शाबूमध्ये टाकलेलं आहे। अगदी होईल शक्य तेवढं पीठ आपल्याला दळून बारीक घ्यायचंय। त्यानंतर मिरची टाकलेली आहे, परत आवडीनुसार आवडत असेल चटणी तर चटणी टाका किंवा मग हिरवी मिरची सुद्धा फक्त वापरू शकता तुम्ही, मी इथे दोन्ही पण वापरलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं पांढरं मीठ घातलंय, तुम्हाला जर हे मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही शेंदव मीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी 2 चमचे शेंगदाण्याचा
कुट्टा घातलाय. आता क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात कुट्टा वापरा. त्यानंतर 3-4 मिरे ठेचून त्याची पावडर टाकलेली आहे. आता इथे हे भजे मधून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत होण्याकरिता आपल्याला दह्याचा वापर करायचा. म्हणून काय करायचं, 2-3 चमचे दही घालायचं. म्हणजे काय होतं, भजे मधातून सॉफ्ट होतात. आता या ठिकाणी मी कच्चाच बटाटा बारीक असा खिसून घेतलाय. खिस एक पाण्यानं धुवून घ्यायचा स्वच्छ. नंतर दुसऱ्या पाण्यात टाकून तो शक्य होईल तेवढा छान पिळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे उकडलेला बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता. तर हे बघा, आता मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय. मी थोडंसं अजून मला घट्ट वाटत होतं म्हणून काय केलं, दह्याचं थोडंसं पाणी होतं झालेलं, दह्यामध्ये ते पाणी टाकून घेतलंय. तुम्ही इथे अजून थोडंसं दह्याचा वापर करू शकता. तर हे बघा, आता पीठ छान असं भज्जे बनवता येते तसं तयार झालेलं आहे. याला अजून 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं की थोडंसं अजून सैल होतं. तर 10-15 मिनिटं झाल्यानंतर हे आता आपल्याला भजे बनवायला घ्यायचंय. तर बघा, खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट असं हे भजे तयार होतात. तर आता तेच तेल आहे पापड्या तळल्याला, त्याच तेलामध्ये हे भजे आपल्याला आवडीनुसार टाकायचे. तुम्ही याचे छोटे छोटे वडे जरी करून टाकले तरीही जमतं बरं का. पण म्हटलं चला नवीन काहीतरी रेसिपी म्हणजे आपले उपवासाचे भजे. आणि वड्यापेक्षा थोडं वेगळं काही नाहीये, फक्त इथे भगरीचं पीठ वापरलंय. वड्यांमध्ये भगरीचं पीठ वापरलं जात नाही, एवढाच फरक आहे बरं का. तर हे बघा, आपल्या आवडीनुसार छोटे मोठे भजे टाकून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत लाल रंग येईपर्यंत हे तळायचे. तर खूप छान कुरकुरीत असे हे उपवासाचे भजे तयार होतात. आता तुम्ही पहिल्यांदाच हे भजे पाहिले असतील बऱ्याच लोकांनी. तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारा कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मग एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका बरं का, कारण तुम्हाला सबस्क्राईब करायला फ्री असतं. म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि भजे रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि कुरकुरीत असा आवाज येतोय, म्हणजे कुरकुरीत असे आपले भजे तयार झालेले आहेत. तुम्हाला दाखवते फोडून. मध्ये खूप सॉफ्ट होतात बरं का आणि वरतून कुरकुरीत होतात. तर हे बघा, मस्त कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत. आता आपण थाळी सर्व करूयात. तर तुम्हाला जर हे पूर्ण थाळी पाहिजे असेल तर तुम्ही यासोबत शाबू किंवा मग भगरीचा भात सुद्धा बनवू शकाल. म्हणजे पोट भरून असं हे उपवासाचं जेवण तयार होतं. मस्त असं आषाढी एकादशीला तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हाला फक्त नाश्त्यासाठी पाहिजे असतील तर मग असे भजे दही सर्व करा सकाळी सकाळी. खूप छान लागतात. घट्ट असं दही रेडीमेडचं आहे, तुम्ही घरचं सुद्धा दही वापरू शकता बरं का. तुम्ही म्हणाल इथं रेडीमेडचं दिसते, तसं काही नाही, घरचं सुद्धा दही या भज्याला बनवायला जमतं. तर या ठिकाणी मस्त दाटसर असा बनवलेला रस. आता रसाचे शेवटचं सीझन होतं. मी 15 दिवस झालं बनवून या थाळीला. तुम्ही म्हणाल आता कुठे रस असतो का, तर नाही, आता मी सुद्धा बंद केलाय, कारण पाऊस पडल्यानंतर रस चवीला छानही लागत नाही. त्यामुळे मी अगोदरच ही थाळी बनवली होती. तुम्ही फक्त इथे भजे आणि दही सुद्धा बनवू शकता. तर मस्त अशी आपली थाळी तयार झालेली उपवासाची. नक्की रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा. खूप सोप्या पद्धतीने मी शेअर केलेली आहे. आता व्हिडिओ आवडला की नाही माहिती नाही, पण लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. न विसरता जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज दररोज येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.